शुभेच्छा. व्यासपीठावरील आमचे सन्माननीय आमचे मित्र सचिन भैया, पंडितराव जगदाळे, अमरदाजी, राजू देशमाने, मंजुषे ज्यांच्यासोबत दुसऱ्यांदा काम करण्याची संधी मिळाली, आणि जगदीश दादा देशमाने खुरुच आहे, आणि इथं जमलेले सर्व पत्रकार. त्याचं दादानी काही सूचना बोलले त्याप्रमाणे मी आपल्याला आवर्जून गोष्ट सांगतो की सुरुवातीला मी काम करत असताना संजय कुलकर्णी आणि दादानी कलासादा अकादमीच्या माध्यमातून महामनी सरनी आम्हाला एवढी कामाची चांगल्या पद्धतीनं प्रसिद्धी दिली होती की नवीन नवीन काम करत असताना की आम्हाला उत्सुकता वाटायची की पेपरमध्ये नाव आलंय, फोटो आलाय, आमचा कार्यक्रम आलाय. आणि दादा बातमी घेतली की संजू कुलकर्णी लोकमतला होते. आणि सगळ्यात एक गोष्ट आवर्जून एक सांगतो की लोकमत पेपरच्या वाचनामुळेच माझ्या बुद्धीमध्ये भर पडली. कारण मी घरी आज माझं लग्न झालं नव्हतं, संजू किशोरदादाकडे यायचे तेव्हा आमच्या घरी लोकमत पेपर चालू असतात. माझं लग्न झालं नव्हतं आणि ते पेपर घेऊन मी बाथरूममध्ये जाऊन वाचायचं. त्या वाचनामुळं आणि खरंच की माणसाच्या वाचनामुळेच माणसाच्या बुद्धीमध्ये सुद्धा फरक पडतो ही पेपरच्या माध्यमातून मला कळलं. त्याच्यामुळं मी आमच्या घरी 4 पेपर लावलेले आणि मी लेकराला पेपर वाचायची सवय लावली. आणि आता आमचं घर अख्खं बाथरूममध्ये जाऊन पेपर वाचते. सत्य येत नाही, कारण वाचनाची आवड होण्यासाठी, कारण मला शिक्षणाचा अभाव होता आणि पेपरच्या माध्यमातून योगानं किशोरदादा आमचा संजू घरी आल्यामुळं लोकमतच्या माध्यमातून ते अनेक विषय वाचायची सवय लागली. त्या अनेक विषयाच्या वाचनामधूनच अनेक कामाच्या कल्पना, सांस्कृतिक असेल, क्रीडा असेल, काही काम केल्यानंतर काय व्यापाराचं मी जी वाचायला येत नाही ती मी मला सवय लागली. खरं सांगतो आपल्या सर्व सक्ष मी कुठलेही विषय वाचत असतो तर ते फक्त पेपरमध्ये, पुस्तक कुठे वाचत नाही. आपल्या सर्वांचे पेपर. परत दिव्य मराठी आल्यानंतर सुद्धा मी पूर्ण एक सांगितलं दिव्य मराठी रविवारी एक असायचे व्यापारात कुणी काय केलं त्याच्याबद्दल मी नवीन झाल्यावर पुरीला मी दिव्य मराठी रोज द्यायचंच. दिव्य मराठी वाचा, जर रविवारचा पुन्हा त्याला वेळ मिळायचा नाही. अशा पद्धतीनं वाचण्यामुळे सुद्धा मला काम करण्यासाठी अनेक वेळेस चांगलं मार्गदर्शन मिळालं. आणि खरं सांगतो की पेपरच्या माध्यमातून वाईट चांगलं ही सुद्धा आपल्याला कळते. काही गोष्टीचं वाईट सुद्धा येतं, चांगलं येतं, पण तुमच्यासारखे चांगले मार्गदर्शन असते त्याच्यातून सुद्धा काहीतरी चांगलं घेता येते. एवढं सुद्धा मला आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगायचं. यदा कदाचित आता पंडितांनी सांगितलं त्यांच्या पसंतीचं, कारण पंडितराव तुमचा जी गावाबद्दल जी आत्मीयता तुमच्या टीमची आहे ह्या टीम सुद्धा आम्ही जनताराजाची स्थापना केली होती. तर त्या माध्यमातूनच एकत्र आल्यानंतरच एखाद्या माध्यमातूनच काम होत असते. त्याच्यामुळं मधूनच आपल्याला बाकीच्या गोष्टीला कुठेतरी संधी मिळायला चान्स मिळतो, कारण त्या माध्यमातून काम होते. मंडळाच्या माध्यमातून तर जास्त काय होते, मंडळात आल्याशिवाय पुढारी होता येत नाही. आयता पुढारी घरगुती आला दिवस टिकत नाही. आपल्या सर्व सोबत ज्या पद्धतीनं काम केले सचिन भैया मी सुद्धा मोलाचा मला सहकार्य केलेलं आहे. अमरदाची बाकीच्याला माहिती सोबतच असते. कुठं चुकलं ग बसा म्हणून शांत बसणारा सुद्धा सोबत माणूस पाहिजे असतो. ते असे अनेक माणसाच्या मार्गदर्शनाखालीच की आमच्यामध्ये चांगल्या काही थोडे गुण आहेत ते जेवढे आठवले तेवढे ते तुमच्यासारख्या मार्गदर्शनामुळेच आहेत. कारण काही वाईट गुण माझ्या सवयीमुळे आहेत, पण काही चांगले गुण जे आहेत ते आपल्याला आवर्जून सांगतो की आपल्या सगळ्या सारख्यांच्या मार्गदर्शनाखाली. तर साहेब सुद्धा आम्हाला चिटकून होते, त्यांच्यापासून आम्ही बॅनर तयार करायचो.